राठोड फूड ब्लॉग्समध्ये आपला स्वागत आहे। या आज मुंडी भाजूया। आज मुंडी आणली, भेजा आणला आणि मटण पण आणलं। मुंडी घरीच भाजून खाऊया, टेस्टी लागते घरी भाजून खाल्लं तर। आता हे भाजली मुंडी साफ करून घेऊया आणि नंतर फोडून आणूया, नंतर मटण बनवूया। तोपर्यंत मटण बॉईल होत आहे। हे भेजा पण फ्राय करायचा आहे, चुलीवरच सगळं बनवत आहे। चुलीवर बनवून खा, टेस्टी लागते। ही भाजून घेतलेली आहे, त्याला आपण पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे, कारण नंतर मुंडी फोडायला आपल्याला सोपं होऊन जाते। आता माझ्या नातीला भेजा फ्राय करून देते। तेल टाकलं कढईमध्ये, हे थोडंसं लसूण, यामध्ये भेजा, थांबे, यामध्ये थोडं मीठ घालूया, थोडी हळद घालूया, थोडं तिखट घालूया, थोडंसं धनिया पावडर आणि थोडंसं मसाला। आता याला आपण फ्राय करून घेऊया। माझ्या नातीला भूक लागली, आता तिला गरम गरम खायला देऊया। तिला मुंडी मटण सगळं पाहिजे खायला, भेजा पण खाते ती। कलिया खाते, मटण खाते। आता तिला भेजा करून देते आणि मटण आणि हड्डी बॉईल करायला ठेवले मी तिच्यासाठी। आता याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं। थोडं 5 मिनिटं शिजू द्यायचं, झाकून ठेवायचं। आता हे भेजा फ्राय बनवून रेडी आहे, एकदम छानपैकी शिजलेलं आहे। याला जास्त वेळ शिजू द्यायची गरज नसते। हे मटण कलिजी बकऱ्याचं मटण आहे। याला आता याच्यावर चुलीवर बॉईल करून घेऊया। हळद, मीठ आणि थोडीशी काळी मिरीचं पावडर। आता याला बॉईल करून घेतोय आणि हे छान असं भेजा फ्राय बनवून रेडी आहे। आता हे बेबीला मी भरवणार आहे भातासोबत। एकदम टेस्टी आणि हेल्दी बनलेला आहे। तुम्ही पण आपल्या बाळासाठी असंच भेजा फ्राय बनवून त्यांना फीड करा, हेल्थसाठी खूप छान असते। मुंडी फोडून आणली आहे, आता याचं रश्शावाली भाजी बनवते। चांगलं स्वच्छ मुंडी फोडून आणली आहे, आता स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेते। आता याला फोडणी देते, रश्शावाली बनवते। या तुम्ही पण जेवायला, असेच तुम्ही ट्राय करा आणि घरी बनवा, चुलीवर मस्त छान लागते खायला। या मुंडीची रश्शावाली मस्त झणझणीत भाजी बनवूया। आता कुकर गरम झालं, यामध्ये तेल टाकते। आता या मुंडीला लागणारं साहित्य, हे भाजलेला सुका खोबरा, हे कांदा भाजलेला आणि हे ठेचलेला लसूण। आता गरम झालं, त्यामध्ये लसूण टाकूया। कांदा टाकूया भाजलेला।
लसूण कांदा भाजलाय. आता यामध्ये टाकूया धनिया पावडर 1.5 चम्मच आणि मीठ 1 चम्मच, हळद चिमूटभर आणि 1 चम्मच तिखट आणि सुका खोबरा. आता यामध्ये मटण सोडूया. आता याला छानपैकी असं फिरवून घेऊया. आता यामध्ये गरम मसाला टाकूया थोडा, अर्धा चम्मच. आता हा सगळा मसाला आपण एकजीव करून घेऊया. छानपैकी त्याला वाफवूया. नंतर त्यामध्ये थोडं गरम पाणी सोडूया. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी. आणि तुमच्यासाठी नेहमीच आम्ही काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न करू. आता हे कुकरला आता यावरती अलगद झाकण ठेवूया. सध्या लावायचं नाही. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं रस्सा आणि नंतर कुकर लावून शिटी काढायची 5. आता याला छान आपण वाफवून घेतलेलं आहे 5 मिनटं. आता यामध्ये आपण गरम पाणी सोडूया. तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं. रस्स्यासाठी पाणी टाकलं या. आता याला शिट्टी लावूया. आता झाकण बंद करून देऊया आणि 4 शिट्टी काढूया. आता छानपैकी मटण शिजेल. तुम्ही पण असं चुलीवर मस्त बनवून खा. एकदम चांगलं लागते आणि छान पण लागते खायला. आणि प्लीज प्लीज आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. थँक्यू.